फॉर्म भरत असताना भरमसाठ चुका झालेल्या आहेत. काही जणांचं आधार नंबर चुकलेला आहे, तर काही जणांच्या नावामध्ये स्पेलिंग चुकलेली आहे, तर काही जणांचं पर्सेंटेज चुकलेलं आहे, तर काही जणांचं वर्ष चुकलेलं आहे. तर यापैकी जरी तुमची एखादी जरी चूक झालेली असेल फॉर्म भरत असताना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की शॉर्टलिस्टमध्ये देखील तुमचं नाव येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ती संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर 100% आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल. तसेच टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूया आपण, जर फॉर्म भरत असताना तुमच्या चुका झालेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे. तर त्यासाठी जाहिरात जर तुम्ही व्यवस्थित वाचली असेल तर त्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. समजा मित्रांनो, तुमचं फॉर्म भरत असताना तुम्ही संपूर्ण फॉर्म भरलेला आहे, 50 रुपये पेमेंट देखील केलेली आहे आणि शेवटचं जे काही सबमिट असते ते शेवटचं सबमिट बटन देखील तुम्ही दाबलेलं आहे. तर आता नेमकं काय करायचं आहे, तुमची चूक तर झालेली आहे आणि कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे एक जरी चूक तुमची जर निघाली तर तुम्हाला फेटाळले जाते, तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जात नाही आणि नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळं आत्ताच ती चूक आपल्याला दुरुस्त करायची वेळ आहे. शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर त्यासाठी काय करायचं, एक्झाम्पल जर तुमची एक जरी मिस्टेक झालेली असेल, जेवढ्या मी मिस्टेक तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुम्ही थंबनेलमध्ये जर पाहिलेलं असेल तर त्यापैकी एक जरी चूक तुम्हाला जर दिसत असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर आत्ता सावध व्हा आणि त्यासाठी काय करायचं व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या. तर पहा, यामध्ये त्यांनी एक ओळ दिलेली आहे. काय आहे, उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराचा फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की फायदेशीर लाईन तुमच्यासाठी आहे. कारण की जरी तुमचं फॉर्म भरत असताना एक जरी चूक जर झाली तर तुम्ही बिंदास दुसरं फॉर्म काय करू शकता, भरू शकता. तर तुमच्या जर चुका जर झालेल्या असतील, एक जरी चूक झाली तर मित्रांनो सरळ तुम्ही काय करा, नवीन फॉर्म तुम्ही भरा. कारण जर नवीन फॉर्म भरला तर शेवटचा फॉर्म तुमचा ग्राह्य धरण्यात येईल असं स्पष्ट जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं बिंदास्त 50 रुपये गेले म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, नवीन फॉर्म भरून टाकायचं आहे. की कारण आता जरी तुम्ही फॉर्म चूक झाली आणि फॉर्म नवीन जर भरला नाही आणि शॉर्टलिस्ट जर तुम्ही झाला मित्रांनो, तर जेव्हा शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर DOC म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे असतात, त्यावेळेस तुमचा अर्ज व्हेरीफाय केला जातो, भरलेली माहिती आणि तुम्ही पाठवलेले डॉक्युमेंट्स. मग तिथं जर तफावत आढळली तर तुम्हाला पुढच्या लिस्टमधून गाळले जाते, तुम्हाला समोरच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येत नाही. त्याच्यामुळं आता तुमची चूक सुधारून घ्या. जरी चूक झाली असेल तर नवीन फॉर्म भरा. नवीन जरी फॉर्म भरला तर काही अडचण येणार नाही. फॉर्म भरत असताना जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे सुरुवातीला, संपूर्ण तुमचं नाव, मेल ID तेच राहू द्या. फक्त पेमेंट तुम्ही एक्स्ट्रा करा आणि नवीन फॉर्म तुम्ही भरून टाका. जे सेकंड फॉर्म असेल शेवटचा, तो फॉर्मच धरून तुम्हाला काय केले, शॉर्टलिस्ट करण्यात येईल. जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नवीन अपडेट पाहण्यासाठी त्या ठिकाणी देखील तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोड भरती संदर्भामध्ये आपण मटेरियल्स देखील तयार केलेलं आहे. ऑथेंटिक मटेरियल्स आहे. जास्त भरमसाठ मटेरियल यूज करून काय फायदा नाही मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने घ्यायचे त्या संदर्भामध्ये आपण मटेरियल्स तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता.